दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार। तर हा व्हिडिओ स्पेशल महिलांसाठी, जी महिला अशा म्हणतात की आम्ही मूल आणि घर सांभाळून बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही, किंवा बाहेर मूल आणि घर सांभाळतो तर स्ट्रगल करू शकत नाही, बाहेर जाऊन पैसे कमवू शकत नाही। तर बघा, मी तुम्हाला सांगतो, आजच्या काळात आत्मनिर्भर होणं खूप महत्त्वाचं आहे। खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही इंडिपेंडंट असायला हवंच आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजेतच। कारण की आपण जे रिस्पेक्ट एक पैसे कमवणाऱ्या महिलेला भेटते, तेच इज्जत, तेच रिस्पेक्ट घरातील किती कामं आणि किती जबाबदाऱ्या सांभाळून ते रिस्पेक्ट त्या महिलेला मिळत नाही। आणि बाहेर जाऊन म्हणा की घरातून म्हणा, तुम्ही 2 पैसे कमावले तर जेवढी रिस्पेक्ट तुम्हाला मिळणार, तेवढी घरातील तुम्ही कितीही असंख्य कामं करा, किती जबाबदाऱ्या सांभाळा, किती काही करा, पण ती रिस्पेक्ट तुम्हाला मिळणार नाही। त्यासाठी स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे। आत्मनिर्भर होणं खूप महत्त्वाचं आहे। आजच्या काळात AIच्या काळात पैसे कमावणं खूप काही अवघड नाही, असं पण नाही। काही स्त्रियांना असं वाटते की आपण मुलांना सोडून बाहेर जॉब करायसाठी जाऊ शकत नाही, किंवा घरातील कामं करून बाहेर जाऊ शकत नाही। त्या महिलांसाठी स्पेशल हा व्हिडिओ। तर आपण ठरवलं तर काहीही होते। जर आपण ठरवलं ना की मला पैसे कमवायचे तर आपण घरातून पण कमवू शकतो। तर असं थोडी आहे की बाहेर जाऊनच आपण पैसे कमवू शकतो। पैसे कमवायचे खूप सारे ऑप्शन आहेत, जसे घरातून मोबाईल तर प्रत्येक व्यक्तीकडे आहेच, प्रत्येक महिलेकडे आहेच। आजकाल अँड्रॉइड मोबाईल सगळ्याकडे आहेच। तर मोबाईलात काही असे ॲप्लिकेशन आहेत, काही असे ॲप्स आहेत ज्याचा वापर करून आपण चांगले मंथली पैसे कमवू शकतो। पण त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो, थोडा डिसिप्लिन ठेवावा लागतो, त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो। तुम्ही जर म्हणाल की मला तात्काळच पैसे कमवायचे आहे बिना स्किलचे, त्यासाठी स्किल शिकावं लागतात, त्यासाठी वेळ द्यावा लागते। तात्काळच कोणती गोष्ट शक्य नाही, त्यासाठी त्याला थोडा वेळ द्यावा लागतो। जसे तुम्ही म्हणसाल की मोबाईलातून आपण कशाप्रकारे पैसे कमावू शकतो, तर मी तुम्हाला उदाहरण देते। जसे तुम्ही यूट्यूब चॅनल खोलू शकता। यूट्यूब चॅनल खोलून तुम्ही जर एक महिला असाल, तुम्हाला चांगला जेवण बनवता येत असेल, तर तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी शूट करून यूट्यूबवर व्हिडिओ टाकू शकता। नाहीतर काही असेल, तुम्हाला एडिटिंग वगैरे येत असेल, तर कार्टून व्हिडिओ अपलोड करून तुम्ही पण चांगले पैसे कमवू शकता। ते नाही झालं त्यानंतर इंस्टाग्रामवर पेज बनवून चांगले फॉलोअर्स वाढवून पण तुम्ही चांगले पैसे कमवू शकता। नंतर तुम्ही ब्लॉगिंग करू शकता, अफिलिएट मार्केटिंग करू शकता। अफिलिएट मार्केटिंगमध्ये पण चांगला रिस्पॉन्स आहे। रिसेलिंग बिझनेस करू शकता। रिसेलिंगमध्ये पण चांगलं प्रॉफिट आहे। ते नाही तर तुम्ही FBवर फेसबुकवर पेज बनवून चांगले त्याप्रकारे पेज चांगलं रन करून पैसे कमवू शकता। तर आपण हे प्लॅटफॉर्म झाले इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, याच्यावर आपल्याला ज्याबद्दल नॉलेज आहे, ज्याबद्दल माहिती आहे, त्याबद्दल आपण कंटेंट तयार करून त्याच्यावर टाकून चांगले पैसे कमवू शकतो। कोणी एज्युकेशनविषयी टाकू शकते, तर कोणी कॉमेडी, कोणी डायलॉग, कोणी रेसिपी, असे वेगवेगळ्या प्रकारे ज्याबद्दल आपल्याला जास्त नॉलेज आहे त्याबद्दलची आपण माहिती व्हिडिओ टाकून महिन्याला चांगली कमाई करू शकतो। पण त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो, डिसिप्लिन ठेवावं लागतं। असं नाही की आज व्हिडिओ टाकले तर उद्या टाकले तर बरोबर, त्यासाठी
त्यासाठी डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. तर बघा, मी पण एक महिला आहे आणि मी घर सांभाळून आणि बाळ सांभाळून मी पण काही ना काही करायचा प्रयत्न करत आहेच. मी पण यूट्यूब चॅनल खोललेला आहे, पण त्याला अजून चांगला रिस्पॉन्स मिळालेला नाही, तरी पण मी मेहनत करत आहे. तर बघा, त्या व्यतिरिक्त मी आणखी काही करून पाहण्याचा प्रयत्न केला. तर बघा, मी घरातून एक छोटासा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. तर तो म्हणजे पिकल्स मँगोचा छोटासा बिझनेस करून पाहायचा प्रयत्न केला. मी केला आणि त्याला रिस्पॉन्स पण चांगला मिळाला. मी आधी 10-15 किलोचे लोणचे करून पाहिले, 10 किलोचेच करून पाहिले. तर क्वालिटी आणि टेस्ट चांगली ठेवली. तर बघा, रिस्पॉन्स येत आहे चांगला. आणि बघा, हे महिन्याला मी 1000 रुपये कमावते. मी घरातून छोटासा बिझनेस चालू केला. तर बघा, मी तुम्हाला सॅम्पल दाखवणार आहे. तर बघा, हे मी म्हणजे घरगुती लोणच्याचा बिझनेस स्टार्ट केला. तर बघा, गावरान चव. तर आपण जे दुकानात लोणचं विकत घेऊन खातो कंपनीतलं, तर त्याच्यात केमिकल मिक्स असते आणि ते केमिकल आपल्या शरीरासाठी घातक असते. तर मी घरातून असा छोटासा बिझनेस चालू केला की आपण घरची चव चांगली शुद्ध असं चव लोकांना दिली. आणि तर बघायला रिस्पॉन्स पण चांगला मिळाला. आणि जेवढं लोणचं केलं तेवढं माझं गेलं पण. तर बघा, मी घरातून छोटासा बिझनेस केला आणि महिन्याला 1000 रुपये कमवते. तर बघा, मी 10 किलो लोणचे केले. बघा, त्यातल्या फक्त 1-2 भरणी राहिलेल्या आहेत, म्हणजे फक्त अर्धा किलो. तर हे पण आम्ही तसंच घरी खाण्यासाठी ठेवलेलं आहे. तर हे बघा, मला याचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. आणि आता मी मस्त असे पैसे कमावलेले आहे, प्रॉफिट पण कमावलेलं आहे. मला असं वाटलं होतं की मी केलं तर ते लोणचं केलं तर जाईल किंवा ना जाईल, मनात अशी भीती होती. तरी पण मी म्हटलं प्रयत्न करण्यात काय हरकत आहे. आपण करूनच नाही पाहिलं तर आपल्याला पुढे थोडी ना समजेल. तर करून पाहणं हे खूप गरजेचं असते. तर बघा, मी करून पाहिलं आणि खरंच मला चांगला रिस्पॉन्स मिळाला. मनात अशी भीती होती, जाते नाही जात, आपले पैसे भेटतील, पण तरी मी मनात अशी जिद्द ठेवली आणि करून पाहण्याचा प्रयत्न केला. तर खरंच गेला आणि म्हणजे माझे पैसे, मी जेवढे पैसे गमावले तेवढे पैसे मला वापस मिळाले. तर बघा, हे पैसे मी तुमच्यातून कमावलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे पैसे मी तुमच्यातून कमावलेले आहेत. तर लोणचं बनवण्यासाठी मला 2000 रुपये खर्च आला होता. तर बघा, मी 3000 रुपये कमावलेले आहे. 1000 रुपये प्रॉफिट याच्यावर मला मिळालेलं आहे. 1000 रुपये नफा मला याच्यावर मिळालेला आहे. तर आपण ठरवलं तर काहीही पण होते. तर बघा, प्रत्येक महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे. घरातून म्हणा की बाहेरून म्हणा, छोटा मोठा स्वतःचा व्यवसाय चालू करा. व्यवसाय करायला भीती वाटत असेल तर जॉब करा. जॉब पण होत नसेल तर घरात सर्वांजवळ मोबाईल तर आहेच, तर मोबाईलवर थोडं स्मार्टली वर्क करून पण तुम्ही पैसे कमावू शकता. पण इंडिपेंडंट होणं खूप महत्त्वाचं आहे. रिस्पेक्ट हे फक्त पैशामुळे मिळतो, घरातील कामामुळे नाही. तर पैसा कमवणं खूप महत्त्वाचं. स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कुणाच्या पुढे हात पसरण्याची वेळ आली नाही पाहिजे. त्यासाठी पैसा कमावणं खूप महत्त्वाचं आहे. तर कसा वाटला आजचा माझा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.